प्रेज लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्व बहीण भावांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी पास्टर चंद्रकांत सनदी, मालगाव या ठिकाणी मी सेवा करतो. तालुका मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी प्रभू देवाची सेवा मी कार्य करत असताना गेले 2010 वर्षापासून आत्तापर्यंत परमेश्वरानं माझी सेवा अधिक आशीर्वाद केलेली आहे. स्वतःची मंडळी आहे, अनेक ठिकाणी हाऊस ग्रुप आहे, अनेक ठिकाणी देव आपले सेवा कार्य पूर्ण करू घेत आहे म्हणून परमेश्वराला धन्यवाद देतो. परत एकदा ख्रिस्त येशू नावामध्ये परमेश्वराचे आभार मानतो. विशेष रोपे टीव्हीचं मी आभार मानतो. नितीन बर्दर यांचा आभार मानतो की ज्यावेळेला 2019 वर्षामध्ये भाड्या या ठिकाणी जो माझा संदेश झाला आणि त्या ठिकाणी रक्तामधले जे सामर्थ्य होते ख्रिस्त येशूमध्ये, तो संदेश अति सर्वांना मनापासून आवडला असेल. मनापासून आभार मानतो की परमेश्वराचा तो संदेश ऐकून अनेक लोकांना परमेश्वरानं आशीर्वाद केला असेल, हा माझा विश्वास आहे. मग आज जो संदेश मी आज ख्रिस्ती बहिणी भावासाठी जो परमेश्वरानं दिलेला जो संदेश आहे तो म्हणजे आज ख्रिस्ती विवाह आणि ख्रिस्ती कुटुंब. ख्रिस्ती विवाह आणि ख्रिस्ती कुटुंब हे काय आहे आज पवित्र शास्त्रातून आम्ही पाहणार आहोत. म्हणून आज आम्ही पाहूया प्रियानं, देवाचं वचन आज आम्हासाठी जे तुटलेले नातेसंबंध आज ह्या वचनाद्वारे परमेश्वर जोडणार आहे. आज जे प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक पती आणि पत्नीमध्ये जे काय वादविवाद आहेत, जे काय अनेक समस्या आहेत, आज ह्या वचनाद्वारे परमेश्वर आज नक्की परमेश्वर आज तुमचे तुटलेले नातेसंबंध तो जोडणार आहे. आणि जी घरामध्ये जी परिस्थिती निर्माण आहे ते देखील आज परमेश्वर तुमची स्थिर करणार आहे, हा माझा विश्वास आहे. प्रियानो, आपण प्रार्थना करूया. प्रभूजवळ आपण ह्या वचनासाठी प्रार्थना करू. धन्यवाद पवित्र देवा, मी तुझे आभार मानतो ह्या सुंदर समय, ह्या सुंदर वेळी पवित्र देवा. परत एकदा ख्रिस्त येशू नावामध्ये पवित्र देवा सुंदर वचनाद्वारे बोलण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर अशी मी तुला प्रार्थना करतो. जे समोर बसलेले प्रत्येक माझी बहीण, जे भाव आहेत प्रभू, त्यांना तुझ्या हातामध्ये देतो, त्यांचा परिवार तुझ्या हातामध्ये देतो. परमेश्वरा, आज ख्रिस्ती कुटुंब आणि ख्रिस्ती विवाह हे जे बापा वचन आणि जो संदेश बापा सांगण्यासाठी तू मला सहाय्य कर अशी मी प्रार्थना करतो पवित्र देवा. प्रभू, ऐकणाऱ्याची बापा जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पवित्र देवा. आज नक्की परमेश्वर माझा विश्वास आहे जे तुटलेले नातेसंबंध आहेत तू ह्या वचनाद्वारे तू जोडणार आहेस पवित्र देवा. आणि जे प्रत्येक कुटुंबामध्ये जी काय अस्थिरता आहे परमेश्वरा ती स्थिर करणारा परमेश्वर आहेस पवित्र देवा. आणि पवित्र देवा, आज नक्की आज प्रत्येकाच्या ह्या वचनाद्वारे परिवर्तन करणार आहेस आणि प्रत्येकाचं कुटुंब आज स्थिर करणार आहेस, माझा विश्वास आहे पवित्र देवा. परत एकदा माझं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. सर्व महिमा तुला देऊन उपकास करून प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून पित्या, आमीन. या प्रियानो, आपण परमेश्वराचं वचन पाहत असताना ख्रिस्ती विवाह आणि ख्रिस्ती कुटुंब हे देवानं प्रियानो आज प्रभू येशूनं जोडलेलं नातेसंबंध आहे. म्हणून उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 23-24 मध्ये जर आम्ही पाहतो, ह्या ठिकाणी पहिल्यांदा आदामाला परमेश्वरानं घडवलं आणि आदामाला घडवल्यानंतर त्याची एक स्त्री म्हणून त्याला हवा म्हणून त्याला परमेश्वरानं जोडलेले. स्तोत्र उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 23-24 वचन आम्हाला पाहतो की तेव्हा आदाम म्हणाला, आत्ता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मौसातले मौस आहे, हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवले आहे. यास्तव पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. प्रियानो, आज आम्ही पाहतो की परमेश्वरानं ज्यावेळा आकाश आणि पृथ्वी निर्माण केलं आणि परमेश्वरानं सर्व काही त्या ठिकाणी निर्माण केलं असताना आणि त्या ठिकाणी त्या शेवटी त्यानं असं वाटलं की ह्या बागेची, यादेने बागेची त्यांनी देखरेख करावी, त्यासाठी त्यांनी मनुष्य निर्माण करावा अशी त्याची इच्छा झाली. मग परमेश्वरानं त्या आदामाला मातीपासून घडवलं आणि त्यानं आपल्या जीवनाचा श्वास त्याच्या नाकपुड्यात सोडला आणि तो सजीव झाला. आणि त्यानंतर आदामाला असं वाटलं की सर्व परमेश्वरानं 2-2 जोडले आणि त्याला संकोच वाटल्यानंतर आदाम हा निराश होता. आणि निराश असताना परमेश्वर त्या ठिकाणी आला आणि म्हटला की आदामा, त्या ठिकाणी निराश परमेश्वरानं कदाचित पाहिला असेल आणि त्याला त्याची अर्धांगी म्हणून त्याची एक पासळी काढली आणि त्या पासळीपासून हवेला तयार केलं. आणि बायबल या ठिकाणी सांगतं की ज्या वेळेला तो आदामाला त्या पासळीपासून हवेला तयार केलं आणि तेव्हा 24 वचन सांगतं की याच तो पुरुष आपल्या तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातलेलं हाड व मौसातलं मौस आहे, कारण हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून उत्पन्न झालेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आम्ही पाहतो की ज्यावेळेला परमेश्वरानं आदामाच्या पासळीपासून स्त्रीला बनवलं आणि त्यापासून आदाम म्हणाला की आता ही मात्र माझ्या हाडातलं हाड मौसातलं मौस आहे. प्रियानो, जर आम्ही जगातल्या दृष्टिकोनातून आम्ही जर पाहिलं, जर ज्यावेळेला आम्ही लग्न विवाह सोहळा जुळवत असताना किंवा आम्ही एकमेकाला मुली पाहत असताना किंवा मुलं पाहत असताना आम्ही पुष्कळ या ठिकाणी जातो
आणि पुष्कळ या ठिकाणी प्रियानो आम्ही पाहतो हे आम्हाला पसंत नाही, ते पसंत नाही, पण परमेश्वरानं जिथं कुठं आपलं हाडातलं हाड, ज्या मौसातलं मौस तयार केलेलं आहे त्या ठिकाणीच प्रियानो आम्हाला ते काय घेतं, घडवलं जातं आणि ते जोडलं जातं. आम्ही पुष्कळ असे पैसा खर्च करतो, इतर लोकांना आम्ही पैसा खर्च करून त्यांना सांगतो बाबा आमच्या मुलासाठी ही मुलगी पहा, आमच्या मुलीसाठी हा मुलगा पहा, पण प्रियानो हे सर्व व्यर्थ होतं. पण परमेश्वराजवळ जेव्हा आम्ही गुडघे टेकतो त्यावेळेला म्हणतो की प्रभू, जे माझ्या मुलासाठी, जे माझ्या मुलीसाठी जिथं कुठं हाडातला हाड, ज्या मौसातलं मौस घडवलेलं आहे तेच पाहून दे. होय प्रियानो, आज आम्ही पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आम्ही देवावर विश्वास ठेवतो, ज्यावेळेला परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या मार्गाने चालतो आणि प्रभूला आपलं जीवन समर्पित करून परमेश्वराकडे मागतो, तेव्हा परमेश्वर त्याची अर्धांगी, त्याच्या हाडातला हाड परमेश्वर काय करतो, तो पाहून देतो प्रियानो. आणि ते काय करतो, ते घडवलं जातं. म्हणून आज बायबल या ठिकाणी सांगते की याच तो पुरुष ज्यावेळेला ते एक ज्यावेळेला लग्नाचा विवाह त्यामध्ये ठरला जातो, तेव्हा देवाचं वचन आम्हाला पाहते की याच तो पुरुष आपल्या आई बाप्पा सोडून आपल्या स्त्रीस जडून राहील, तो एक देह ती एक दोहे होतील. आणि ज्या वेळेला पती पत्नी एक जोडली जातात, येशूच्या दयेने, परमेश्वराच्या कृपेने ते एक हाडातला हाड, मौसातलं मौस जोडलं जातं, त्यावेळेला पती आणि पत्नी जे आई वडील असतात त्याला सोडतात आणि त्या ठिकाणी ती परस्पर आपलं कुटुंब स्थापन करतात. पण बायबल या ठिकाणी सांगतोय की परमेश्वर हितच या ठिकाणी त्यांचा संसारिक जीवन थांबलेलं नाही, पण या ठिकाणी मी पाहतो की जे ख्रिस्ती कुटुंब आहे आणि जे ख्रिस्तामध्ये चालतं त्यांचं जीवन कसं असावं. आज हे देवाचं वचन आम्हाला पाहतं की देवाचं वचन आम्ही पाहतो की ख्रिस्ती कुटुंब परमेश्वराचे भीती बाळगणारं असावं. मग ज्या वेळेला ख्रिस्ती कुटुंब देवाचं भीती बाळगतं, भीतीमध्ये चालतं, तेव्हा परमेश्वर त्याला सुंदर असा आशीर्वाद प्राप्त करतो. आणि ते म्हणजे स्तोत्रसंहिता 128. आणि या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन पाहतो की प्रियानो, स्तोत्रसंहिता 128 मध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन त्या ठिकाणी, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो व त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. हालेलुया. बायबल या ठिकाणी सांगतं की ज्या वेळेला परमेश्वरानं आमची अर्धांगी, आमचा पती म्हणून आम्हाला तो देतो आणि त्यानंतर आम्ही देवाचं भय हे धरण्यासाठी परमेश्वर आम्हाला शिकवतो. म्हणून स्तोत्रसंहिता 128 आणि 1 वचन मध्ये म्हणतो की जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. आणि खरंच प्रियानो, ज्याला आम्ही एक देवाचा सेवक म्हणून, देवाच्या मंडळीतील लेकरं म्हणून, एक सदस्य म्हणून ज्याला देवाचं भय धरतो, त्याच्या मार्गाने चालतो, त्याला परमेश्वर मला स्वतःला आशीर्वादित करतो. आणि त्यानंतर प्रियानो, जो देवाचं भय धरणारा, जो देवाच्या मार्गाने चालणारा, त्या पुरुषाला देखील परमेश्वर काय करतो, तो धन्य म्हणतो. त्यानंतर तो तिथंच परमेश्वर थांबत नाही आणि दुसऱ्या वचनामध्ये म्हणतो की तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. आणि ज्यावेळेला देवाचं भय धरतो, ज्यावेळेला देवाच्या मार्गाने चालतो, त्यावेळेला परमेश्वर माझं स्वतःचं काम सफल करतो, मला तो आशीर्वादित करतो, मला सुखी बनवतो आणि तो माझं कल्याण करतो. हे वैयक्तिक जीवनासाठी झालं, पण तिथंच परमेश्वर आशीर्वाद द्यायचा थांबला नाही. पण परमेश्वर म्हणतो की या ठिकाणी तुझ्या माज घरात तुझी स्त्री सफल द्राक्षवेली सारखी होईल. परमेश्वर या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की त्यानंतर जसं एक पुरुषाला परमेश्वराचं भय धरतो पुरुष, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद मिळतो. आणि त्या आशीर्वादानंतर परमेश्वर म्हणतो की तुझ्या घरामध्ये, तुझ्या स्वतःच्या घरामध्ये तुझी स्त्री द्राक्ष वेलीसारखी सफल होईल. प्रियानो, जर आम्ही बागेमध्ये, जर द्राक्षाच्या बागेमध्ये गेलो तर त्या बागेतला कधीही तो वेल कधी त्या ठिकाणी तुम्हाला कोंबलेला पाहायला मिळणार नाही किंवा वाळलेला बघायला मिळणार नाही, कारण तो हिरवागार पाण्याच्या पर्वाजवळ लावलेला असतो आणि त्याची पानं कधी कोंबजत नाहीत. पण बायबल या ठिकाणी सांगते की तसंच तो परमेश्वर म्हणतो की तुझ्या स्वतःच्या घरात तुझी स्त्री द्राक्ष वेलीसारखी सफल होईल, कारण ती द्राक्ष वेली सफल होईल. पण बायबल या ठिकाणी सांगतो की तो आशीर्वाद त्याच्या पत्नीला तो मिळतो. म्हणजे त्याची पत्नी कधी वांज राहणार नाही, त्याची पत्नी कधी आजार पडणार नाही, तिच्या पतीच्या जीवनामध्ये कुठल्याही अडचण येणार नाही, कुठल्याही वाईट गोष्टी घडणार नाही, असा आशीर्वाद परमेश्वर त्याच्या पत्नीला देतो. कधी ज्यावेळा तिचा पती देवाच्या समागमात राहील, देवाचं भय धरेल, देवाच्या मार्गाने चालेल, त्यावेळेला तिच्या पतीच्या द्वारे त्या पत्नीला आशीर्वाद मिळतो. ह्या ठिकाणी तिथंच पुढे परमेश्वर थांबत नाही, तो म्हणतो की पहा तुझी संतती जैतुनाच्या रोप्यासारखी वाढ होतील. प्रियानो, आज ज्यावेळेला देवाचं भय ज्यावेळेला आम्ही धरतो, एक पुरुष ज्यावेळेला परमेश्वराचा भय धरतो, त्यावेळेला त्याला सुखी होतो, तो आशीर्वाद देतो. आणि त्यानंतर त्याच्या पाठीमध्ये त्याची पत्नी आशीर्वाद देते. त्यानंतर ही पती पत्नी ज्यावेळेला देवाच्या वचनामध्ये चालतात, त्यावेळेला त्याची मुलं आशीर्वाद होतात. आणि तो म्हणतो की या ठिकाणी पहा परमेश्वराचे भय धरण्या पुरुषाला तुझ्या मेजाभोवती
तुझी मुले जैतुनाच्या रोप्यासारखे वाढतील. प्रियानो, आज आमची लेकरं देवाच्या कृपेत आणि ज्ञानात वाढतात आहे. देवाला धन्यवाद देतो. जसं एक प्रियानो, लिंबोळीचे झाड ज्याला आम्ही पाहतो आणि त्या ठिकाणी त्याचे बी वाळून त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी ते पावसाळा आल्या त्यानंतर ते त्याचं रूप तयार होतं. तसंच प्रियानो, आमच्या छताखाली आपल्या कुटुंबामध्ये आमचे लेकरं देवाच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जाते. हा दिलेला परमेश्वरानं काय आशीर्वाद आहे. म्हणून देवाचं वचन सांगतंय की 4 वचन, पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळतो. आणि ज्या परमेश्वर देवाचं भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळतो, त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी तुला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. फक्त एकटा तिथं नाही, एकटा होता त्यानंतर त्याला दोन झाली, 2ची 3 झाली, 3ची 4 झाली. हा त्याचा संसार वाढत गेला. मग आज प्रियानो, आम्ही पाहतो की आज संसार वाढल्यानंतर पती पत्नीचं जीवन आज ख्रिस्तापासून कशा प्रकारे जगावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून आज आम्ही पाहूया की पती आणि पत्नीचं जीवन ख्रिस्तामध्ये कसं असावं. बायबल या ठिकाणी सांगतंय की ख्रिस्ती पती आणि ख्रिस्ती पत्नी म्हणून आमची ख्रिस्ती जीवन कसं असावे. आज आम्ही पाहतो की नीतिसूत्र याचा 18 अध्याय 22 वचन जर आम्ही पाहिलं तर नीतिसूत्र 18 आणि 22 वचन, ज्याला घृणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो, त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. प्रियानो, ज्याला त्याची स्त्री लाभते त्याचं जीवन आशीर्वादित होतं. पण जर तो देवाच्या भयामध्ये चालला असला, जर देवाच्या इच्छेने चालला असला, तर देवाच्या इच्छेने जीवन जगत असाल, तर त्याला चांगली सुंदर अशी पत्नी, चांगली देवाची त्याने तयार केलेली त्याची पत्नी त्याला प्राप्त होते आणि ती दोघं मिळून देवाची सेवा करतात. म्हणून बायबल या ठिकाणी सांगते की ज्या ख्रिस्ती पती आणि पत्नी म्हणून आमचे ख्रिस्ती जीवन ज्याला आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला प्रियानं आमची पत्नी, आमचा पती आमच्या इच्छे नसून आमच्या परमेश्वराच्या इच्छेनं सर्व काय आम्हाला परमेश्वर चांगल्या प्रकारे तो आम्हाला देतो. मग तो आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना, पती पत्नी जीवन जगत असताना, मग आमचा संसारीच गाडा, संसाराची कुटुंबाची गाडी कशा प्रकारे आम्ही ढकलत न्यावे हे आज देवाचं वचन आम्हाला पाहतं. बायबल या ठिकाणी सांगतं की देवाचं वचन, ख्रिस्ती पती म्हणून कुटुंबासाठी पतीचे कर्तव्य काय आहे. ख्रिस्ती कुटुंब म्हणून कुटुंबाचा जो कर्ता पुरुष आहे त्याची जबाबदारी काय आहे, आज देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगता येईल. इफिसकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 25 वचन प्रियानं आपण वाचून पाहूया. इफिसकराचं पत्र 5वा अध्याय आणि 25 वचन. इफिस 5:25 मध्ये देवाचं वचन सांगतं की पतीनं जसे ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल या ठिकाणी सांगतंय की पतीला त्या ठिकाणी सांगतंय की पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. जसं प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच्या मंडळी प्रीती केली आणि तसंच परमेश्वर आम्हाला सांगत आहे. जो पती आहे त्या पतीला परमेश्वर बोध करत आहे की तो म्हणतो की ख्रिस्ताने जशी मंडळी प्रीती केली तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. मग काय प्रियानो, आम्ही आमच्या स्वतःच्या पत्नीवर प्रीती करत आहे का? मनापासून आपण तिच्यावर प्रीती करत आहे का? ममता करत आहे, माया तिच्यावर करत आहे का? हे आम्ही स्वतः पाहणं गरजेचं आहे. जर आम्ही स्वतःच आमच्या शरीरावर प्रीती करायला, जगातल्या गोष्टीवर आमची प्रीती करत असेल, मग ख्रिस्ती जर आम्ही जीवन जगतो म्हणून आम्ही स्वतः जगाला सांगत आहे, मग जर की माझी पत्नीवर माझी प्रीती नाही तर ती काय आपल्या देवामध्ये केलेलं शर्म देखील काय होणार आहे, व्यर्थ जाणार आहे. म्हणून बायबल सांगतं की इफिसाच्या 5व्या अध्याय 22 वचना 25 वचनामध्ये परमेश्वर जसं म्हणतो की जसे पतीनं ख्रिस्तानी मंडळी प्रीती केली तसे तुम्ही स्वतःच्या पत्नीवर काय करा, प्रीती करा. आणि माझं कर्तव्य आहे की मी माझ्या पत्नीवर प्रीती करणं गरजेचं आहे. परमेश्वर या ठिकाणी तेवढंच सांगत नाही आणि परमेश्वर त्या ठिकाणी वारंवार त्यांना सल्ला देत आहे. तो म्हणतो की त्या ठिकाणी तुम्ही आपल्या स्त्रिया बरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून त्या सुज्ञतेने त्यांच्याबरोबर सहवास ठेवा. आज प्रियानो, आम्ही पाहतो की परमेश्वराने एक स्त्रीला चांगलं बनवलेलं आहे, चांगलं त्या स्त्रीला बनवलं आणि त्या नाजूक आहेत. जे पुरुष करतो ते स्त्री करू शकत नाही जे काम. म्हणून प्रियानो, सुज्ञ बायबल टाइम सांगते की त्या अधिक नाजूक आहेत म्हणून त्यांना सुज्ञतेने श्वासामध्ये घ्या, म्हणजे देवाच्या वचनामध्ये त्यांना वळवा. परमेश्वरा ममतेने त्यांच्या प्रेम करून त्यांना परमेश्वराच्या वचनामध्ये घ्या. प्रियानो, जर आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहे तर माझी पत्नी काळी असो, गोरी असो, गिड्डी असो, उंच असो, कशी असो, पण प्रियानो हे ते परमेश्वराने जोडलेलं आपलं असतं हाड. मग आम्ही असं म्हणू शकत नाही की ती माझी काळी पत्नी आहे माझं तिचं जमत नाही, ते ठेंगणी आहे किंवा मी उंच आहे म्हणून माझं तिचं जमत नाही असं म्हणू शकत नाही प्रियानो. पण बायबल सांगते की जे हाडातलं हाड, ज्या मौसातलं मौस तयार केलेलं आहे परमेश्वराने, ते कुठला मनुष्य कोणीही तोडू शकत नाही. पण बायबल या ठिकाणी सांगते की जे मनुष्य जोडतो ते तुटलं जातं, पण जे परमेश्वर जोडतो ते कधीही तुटलं जात नाही प्रियानो.
म्हणून आज आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना आमचा पूर्ण विश्वास ख्रिस्तावर असणं गरजेचं आहे आणि ख्रिस्ताच्या समामध्यमय राहून आमचा संसाराचा गाडा पती पत्नी ख्रिस्ती म्हणून जीवन जगून आम्ही पुढे ढकलणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतंय की माझ्या पती म्हणून माझं कर्तव्य काय आहे आणि मी ती निभावत आहे का, मी ती माझं कार्य पार पाडत आहे का, हे मी पाहणं गरजेचं आहे। म्हणून त्या ठिकाणी 1 पेत्र 3 अध्याय 7 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देवाचं वचन 1 पेत्र 3 अध्याय 7 वचन, पतीनो तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियाबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सुवास ठेवा। बायबल या ठिकाणी सांगते की प्रियानो आम्ही त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं वागणूक त्यांना देणं, त्यांची देखरेख करणं, त्यांचं सांभाळ करणं हे घराच्या पतीचं कर्तव्य आहे। आणि जर मी एक पती म्हणून जर माझ्या घराचा कारभार चांगला सांभाळत नाही, माझ्या कुटुंबियाकडे चांगले लक्ष देत नाही, लक्ष पुरवठा करत नाही, लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी पुरवठा करत नाही किंवा मग त्या कुटुंबियाकडे लक्ष केंद्रित करत नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे। मग जगातले लोक म्हणणार की अरे हा ख्रिस्ती जीवन जगत आहे आणि आपल्या कुटुंबियाची त्याला काळजी घेता येत नाही, त्याची मुलं व्यवस्थित त्याला सांभाळता येत नाही, आपल्या पत्नीला त्याला आपल्या ह्याच्यामध्ये कयामध्ये ठेवता येत नाही किंवा आपल्या नजरेखाली ठेवता येत नाही। म्हणून ख्रिस्ती म्हणून माझं कर्तव्य आहे की ज्याला मी ख्रिस्तामध्ये जीवन जगतो त्याला परमेश्वरानं मला एक अधिकार दिलेला असतो, तो म्हणजे माझ्या कुटुंबाचा भार उचलण्यासाठी। म्हणून प्रियानो आज माझं कुटुंबाचा जो भार आहे ते पती म्हणून मी ते कर्तव्य बजावणं गरजेचं आहे। आणि जर प्रियानो ते कर्तव्य मी बजावत नाही तर माझं ख्रिस्ती जीवन काय आहे, व्यर्थ जाणार आहे। आणि तो म्हणतो की त्या ठिकाणी आपल्या घराची तरतूद करणारा असावा। म्हणून ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना पतीचं नातं कर्तव्य आहे की आपल्या घरामध्ये कुठली कमतरता आहे त्या पतीला समजणं गरजेचं आहे की माझ्या मुलाला कशाची गरज आहे, माझ्या मुलांच्या शिक्षणाची कशाची गरज आहे, माझ्या पत्नीला कशाची गरज आहे, ह्या पतीने ती समजून घेऊन ते कार्य पार पाडणं गरजेचं आहे आणि ती पूर्ण करणं गरजेचं आहे। आणि जर प्रियानो आम्ही या गोष्टी करत नाही तर ख्रिस्ती म्हणून जीवन जगण्याचा आम्हाला काही अधिकार नाही। मग जगातले लोक आहेत त्याप्रमाणेच आम्ही चालतो की जगातल्या गोष्टी जर आम्ही पाहतो की प्रियानो आज आणि जगामध्ये पाहतो की जे प्रियानो अनेक लोक आज प्रियानो पती पत्नी विभक्त आहेत, मुलं एकीकडे आहेत, पत्नी एकीकडे आहे, पती एकीकडे आहे, पत्नीचं तोंड एकीकडे आहे, पतीचं तोंड एकीकडे आहे, मुलाचं तोंड एकीकडे आहे। कारण ख्रिस्ती जीवन जगत असताना देखील आम्ही ख्रिस्ताला पूर्ण समजून घेतलं नाही, आम्ही बायबल वाचन केलं नाही, ते वाचून देखील आम्ही ते आचरणात आणत नाही, ते समजून घेत नाही। म्हणून आज आमचं कुटुंब विस्कटलेलं आहे, आमचं कुटुंब काय केलेलं आहे, वेगळं झालेलं आहे। मग तो समिट करणारा कोण आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। जेव्हा मी परमेश्वराचं वचन वाचेल, जेव्हा मी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालेल त्यावेळेला माझी पत्नी माझी मुलं एकत्र येतात आणि सर्व मग मिळून परमेश्वराचं गौरव करू। म्हणून प्रियानो आमचं कर्तव्य आहे की माझ्या पती म्हणून माझं कर्तव्य आहे की मी माझ्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे। कारण मी एक ख्रिस्तामध्ये एक जबाबदारी पार पडणारा एक ख्रिस्ताचा लेकरू आहे। जर प्रियानो या ठिकाणी पतीची इच्छा या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण आता स्त्रीचं कर्तव्य काय आहे? पतीची इच्छा होती की पतीनं जे काय करायचं होते ते सगळं सांगितलेलं आहे, त्यानं सांगितलं आहे। परमेश्वराचं वचन सांगते की या ठिकाणी ती जे पतीची पती म्हणून त्याची इच्छा आहे की घरातला सर्व पुरवठा करणं, पतीची पत्नीची काळजी घेणे, शिक्षणाची मुलांची काळजी घेणे, घरामध्ये काय नाही ते पुरवठा करणे आणि आपल्या पत्नीला चांगलं समजून घेणे, तिचे कुशाली करून तिचा सन्मान करणे, 4 माणसाचा सन्मान करणे, तिचा कधीही अपमान करू नये। प्रियानो पहिलं तर एकदा मी तुम्हाला विनंती करतो माझ्या बंधूनं आपल्या पत्नीचा कधीही एकमेकापुढे अपमान करू नका। ते कशी असो, ती कसली असली तर तिची प्रशंसा करा। ज्यावेळेला तुम्ही एक प्रशंसा आपल्या पत्नीची करता त्यावेळेला पत्नीला आनंद वाटतो की माझा पती कसा असो, माझी 4 माणसात तो पत्नी म्हणून तो प्रशंसा करतो। प्रियानो मी तुम्हाला एक छोटीशी साक्ष देतो, मी सांगण्यासाठी माझी भरपूर आहे। ज्यावेळी मी 2089 सालामध्ये जगामध्ये मी जीवन जगत होतो, जगातल्या वाटचालामध्ये चालत होतो प्रियानो, घरामध्ये लवकरच माझं वडील वारल्यानंतर प्रियानो मी एकटा पडलो, आईनं माझं लग्न केलं आणि त्या ठिकाणी सुंदर अशी पत्नी परमेश्वराने दिली, लेकरं देखील परमेश्वराने दिली, पण ख्रिस्तामध्ये होतो पण एवढं परमेश्वराचं ज्ञान नव्हतं मला। मग ह्या समाजाच्या दृष्टिकोनातून पत्त्याने खेळणं, जुगार खेळणं या ठिकाणी आम्ही गुंतळून जाऊन जगातल्या गोष्टींमध्ये रमत होतो आणि घरी देवानं परमेश्वरानं लगेच मुलं दिले, परमेश्वरानं लेकरं दिल्यामुळे त्या मुलांचं संगोपन करणं हे माझं कर्तव्य होतं, पण ते कर्तव्य मी पार पाडत नव्हतं। पण प्रियानो त्या काळी माझी पत्नी आपल्या लेकरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पत्नीसाठी रात्रदिवस माझी पत्नी प्रार्थना करत होती आणि खरंच तो दिवस सांगू इच्छिते की इतकं दुःख वाटतं की ती परिस्थिती बघून मी माझ्या पत्नीला असं भयंकर मारत होतो। कारण जो पैसा मी कष्ट करून घेऊन येत होतो तो पैसा सर्व मी व्यसनामध्ये
त्या ठिकाणी जुगार किंवा त्या ठिकाणी मटक्याची लॅटरीचे तिकटे काढणे ह्यामध्ये मी सर्व खर्च करून येतो. आणि घरी येऊन माझी पत्नीनं मला ज्यावेळेला पैसे विचारेल त्यावेळेला मी म्हणतो की इथं पडलं तिथं पडलं चोरी झाली हे काय तर मी कारण सांगत होतो. पण प्रियानो, त्याच वेळेला माझ्या पती पत्नीसारखं भांडण लागायचं. मी पत्नीला धरून मारणार आणि मारत असताना ती 1-2 दिवस घरी माहेरी जाणार, हे आमचं रोजचं गाणं चालच होतं. पण ज्यावेळेला आम्ही कुणाच तर व्यक्तीला घेऊन गेलो आणि परत माझी पत्नी परत आली आणि परमेश्वरानं असं त्याची इच्छा होती की माझं तारण व्हावं. आणि माझी पत्नी प्रियानो माझ्यासाठी प्रत्येक शुक्रवार तो उपवासामध्ये चालत होती आणि ती रात्रंदिवस माझ्यासाठी प्रार्थना करत होती. एक दिवस असा उजडला की 2000 नुकतं वर्ष चालू झालं आणि कोल्हापूर या ठिकाणी अक्षिता मंगल कार्यालय या ठिकाणी पास्टर झबा कुमार आणि श्रीनिवास या ठिकाणी मीटिंग भरवण्यात आली आणि माझ्या पत्नीनं माझ्या मंडळीतून मला त्या ठिकाणी जाण्याची विनंती केली. त्या प्रेटमध्ये मी त्या ठिकाणी गेलो. पहिला दिवस गेला, मला काही झालं नाही, मला काही आठवलं नाही. पण तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला 7 वाजता झबा कुमारची प्रार्थना चालू झाली आणि त्या ठिकाणी ऑलिंपिक उतरलं आणि त्यावेळेला परमेश्वराने मला अभिषेक केला आणि म्हटलं की मी तुला माझ्या सेवेसाठी निवडलेलं आहे. प्रियानो, तेव्हापासून प्रियानो मी आत्तापर्यंत देवाची सेवा काय करत आहे, देवाची सेवा कार्य करत आहे आणि देव मला काय करत आहे, आशीर्वादित करत आहे. प्रियानो, आज आम्ही पाहतो की पत्नीचं कर्तव्य काय आहे हे थोडंसं आपण 2-3 वचनामध्ये पाहूया. स्त्रीच्या घराचं प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्या पत्नीनं तिला मान सन्मान देणं गरजेचं आहे. आणि विशेष आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पत्नीचं कर्तव्य काय आहे, पत्नी म्हणून पत्नीचं कर्तव्य काय आहे. पत्नीने आपल्या पतीच्या अधीने असणं गरजेचं आहे पहिल्यांदा. आज प्रियानो, आम्ही पाहिले की पतीचं कर्तव्य काय, पण आता पत्नीचं कर्तव्य काय. पहिल्यांदा आपली पती म्हणून त्या पत्नीनं आपल्या पतीच्या अधीने असणं गरजेचं आहे. आज जगामध्ये अनेक पाहतो की प्रियानो, अनेक आज मुली आज भटकत आहेत. आपला पती असून आज जगामध्ये अनेक व्याभिचारामध्ये जीवन जगत आहेत. कारण तो का चांगला नाही का, तो नकटा आहे का. प्रियानो, आम्ही पाहणं गरजेचं, जे परमेश्वराने दिलेलं आहे माझं हाड, त्या हाडातलं हाडच मी आहे, त्याच्यावर मी मनापासून प्रीती करणं गरजेचं आहे. त्याला आपला पती म्हणून त्याच्या अधीन राहणं हे देवाच्या लेकराचं काय आहे, कर्तव्य आहे. स्त्रीचं आपल्या पतीचा सन्मान करणं त्या पत्नीचं कर्तव्य आहे. आपल्या पती घरातनं एखादी बाहेर राहून आला त्याचा सन्मान करणं, त्याला पाणी देणं, त्याचा आदर करणं, त्याला 2 शब्द चांगले बोलणं ह्या पत्नीचं काय आहे, कर्तव्य. कारण पती हा ज्यावेळेला बाहेर येतो तेव्हा एखादा रागात असेल किंवा कंटाळला असेल आणि त्याला चांगल्या शब्दानं त्याचं स्वागत करणं ह्या पत्नीचं काय आहे, कर्तव्य आहे. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रियानो, आपल्या पतीची आज्ञा पाळणं. माझा पती काय सांगतोय ह्याकडे मी लक्ष देणं गरजेचं आहे. पती मला सांगत आहे आणि ती मी आज्ञा पाळलीच पाहिजे. आणि प्रियानो, जर मी आज्ञा पाळत नाही, पती काय सांगतोय तो काय करतोय जर मग असं म्हणून गेलो तर प्रियानो आम्ही ख्रिस्ती जीवन जगणार नाही. तर मग अजून आम्ही जगातच आहे, अजून आमचं परिवर्तन झालं नाही, अजून आमचं तारण झालं नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतोय की मी आपल्या पत्नी म्हणून माझं कर्तव्य आहे की मी पतीची आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. आणि तसेच नाही, पण प्रियानो माझा पती म्हणून मनापासून मी प्रीती करणं गरजेचं आहे. माझा पती म्हणून माझ्या पतीवर मी प्रीती करणं गरजेचं आहे. रेफरन्स भरपूर आहेत प्रियानो, सांगण्यासाठी वेळ नाही म्हणून मी या ठिकाणी 2-3 शब्द घेऊन मी या ठिकाणी थांबत आहे. आणि त्या ठिकाणी सांगणं आहे प्रियानो, बायबल सांगते की स्त्रियाने मर्यादेने असावे, प्रत्येक स्थितीमध्ये मर्यादेशील असावे, सुदाचरण म्हणजे सदा शुद्ध चरणाने असावे आणि घराचे काम पाहणाऱ्या असाव्या, माया करणारे, ममताळू असाव्यात. आणि बायबल या ठिकाणी सांगते की एकमेकावर प्रेम करणाऱ्या, एकमेकावर माया करणाऱ्या त्या घराच्या स्त्रिया ह्या प्रकारे देवाच्या अधीन राहून एकमेकावर प्रेम करणाऱ्या, एकमेकावर दया करणाऱ्या अशा असाव्यात. पुढे या ठिकाणी सांगते की सभ्य पोशाख म्हणजे काय मी जीवन जगत आहे प्रियानो. ख्रिस्ती म्हणून पती पत्नी या नात्याने आम्ही जीवन जगत आहे, मंडळीमध्ये आम्ही जात आहे, चर्चमध्ये जात आहे. प्रियानो, आमचा पोशाख कसा असावा. प्रियानो, जर आम्ही पाहिलेच्या स्त्रिया जर पाहिल्या तर त्या ठिकाणी त्यांचं जीवन वेगळं होतं. मग त्या देवाला आवडणाऱ्या होत्या, ते देवाला संतुष्ट करणाऱ्या होत्या, त्या देवाच्या पतीच्या आपल्या अधीने होत्या. आणि परमेश्वर म्हणतो की या ठिकाणी तुमचा पोशाख देवाला आवडणारा असावा. मग प्रियानो, आम्ही ज्यावेळेला प्रार्थनेला जातो, ज्यावेळेला आम्ही परमेश्वर एखाद्या मंडळीत जातो किंवा त्या ठिकाणी आम्ही एक मिटिंगला जातो, जीवन जगत नाही आणि माझा पोशाख देवाच्या इच्छेप्रमाणे नसेल तर प्रियानो आम्ही जगामध्ये अजून आहे हे आम्ही समजणं गरजेचं आहे. प्रियानो, बायबल या ठिकाणी सांगते की आपल्या पतीला कसे संतोष व्हावे, म्हणजे पतीची इच्छा कशी पूर्ण करावी हिनं त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
बायबल या ठिकाणी सांगते की प्रियानो, प्रत्येक स्थितीमध्ये पतीला आपल्या हातभार देणारी पत्नी असणं गरजेचं आहे. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक सेवेमध्ये तिला आपल्या पतीने आपल्या पतीला साथ देणं गरजेचं आहे. कुठल्याही देवाच्या लेकराची एकमेकामध्ये ज्यावेळा पती पत्नी एकमध्ये चालतात, एकमेकामध्ये सहभागी होतात आणि देवाची इच्छेने पाऊल टाकतात, त्यावेळेला परमेश्वर त्यांच्या परिवाराला काय करतो? आशीर्वाद देतो. म्हणून पत्नीनं सेवेमध्ये पतीला हात द्यावा, त्या पतीबरोबर आपली सेवा कार्य करावी. देवाच्या लेकराचं ही काय देवाच्या लेकराचा सन्मान करणं तिचं कर्तव्य आहे. अतिथी करणं, बाहेरून कोणीही व्यक्ती येऊ दे, एखाद्या देवाच्या सेवक घरात येईल, देवाचं बर्दर येईल, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या पत्नीनं म्हणून देवाच्या सेवकाचा, देवाच्या लीडराचा किंवा त्या ठिकाणी ब्रदरांचं सेविकाचा आम्ही आदर सन्मान करणं गरजेचं आहे. आणि त्यांचा पाहुणीचार करणं गरजेचं आहे. ते अतिथी करणं गरजेचं आहे. प्रियानो, काय प्रियानो, ह्या गोष्टी मी माझा पत्नी म्हणून मी बजावत आहे का? मी माझा पती म्हणून मी कर्तव्य पार पाडत आहे का? या प्रियानो, आम्ही प्रार्थनेमध्ये जाऊया. काय प्रियानो, आज आम्ही परमेश्वराला हे वचनाद्वारे प्रियानो जे ऐकलेलं वचन, आज आम्ही ती परमेश्वरानं सांगितलेली वचनं आमच्या जीवनामध्ये आहेत का? ते वचन आम्ही ती तंतोतंत आम्ही पाळत आहे का? त्या वचनाचं अनुसरून जीवन जगत आहे का? ते वचन आम्ही पालन करत आहे का? हे आज परमेश्वराजवळ जाऊया प्रियानो, आम्ही प्रार्थना करूया प्रियानो. आज परमेश्वराला सांगूया, प्रभू आज माझं तुटलेलं नातेसंबंध आज तू बापा जुळवून आण. परमेश्वरा, आज तुझ्या वचनाद्वारे पवित्र देवा मला समजलेलं आहे की मी पत्नी म्हणून माझं कर्तव्य काय असावं, मी माझा पती म्हणून माझ्या कुटुंबाची काळजी घेणारा काय कर्तव्य असावं. हे परमेश्वरा, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. पवित्र देवा, आज माझ्या पत्नीचं माझं बापा जी काय विचार असतील, आम्ही एकमेकाचे पटत नसतील, प्रभू आज एकच तुला विनंती करतो, आज पत्नीचे आणि माझे पतीचे विचार एक असावीत माझ्या देवा. प्रभू आज आमचं विभक्त झालेलं कुटुंब, पवित्र देवा आज तुटलेलं नातं समज, पवित्र देवा आज तू आमच्या जुळवून आण, हीच आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो माझ्या राजा. प्रभू आमची लेकरं आणि पवित्र देवा आमचा परिवार आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो पवित्र देवा, ह्या सुंदर वचनाद्वारे पवित्र देवा तू आमची कान उघडणी केलेली आहेस. पवित्र देवा, आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना परमेश्वरा आम्ही तुझ्या मार्गाने चालणारी, प्रभू तुझ्या मार्गाने जीवन जगणारी, पत्नी म्हणून पती म्हणून पत्नीची काळजी घेणारी, कुटुंबाची काळजी घेणारा असा पती पवित्र देवा तू मला बनवल. पवित्र देवा परमेश्वरा आज माझ्या पतीची आणि पत्नीच्या पत्नी म्हणून पवित्र माझ्या पतीच्या आणि आमच्या लेकराची काळजी घेण्यासाठी बाबा, एकमेकाची प्रशंसा करण्यासाठी, एकमेकाचा आदर आणि सन्मान करण्यासाठी पवित्र देवा एक स्त्री म्हणून तुम्हाला जन्मास गाठलंस आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रभू तुम्हाला साईन कृपा पुरव. जर पवित्र देवा आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहे तर पवित्र देवा तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस. पवित्र देवा माझा विश्वास आहे परमेश्वर हे वचनाद्वारे पवित्र देवा आज प्रत्येकाचं कुटुंब तू स्थिर करणार आहेस. पवित्र देवा ते तुटलेले नाते समाज पवित्र देवा आज तू जुळवून आणणारा परमेश्वर आहेस. पवित्र देवा जी काय एकमेकांमध्ये राग आहे, तटपुटी आहे, मतभेद आहेत, प्रभू येशू ह्या वचनाद्वारे तू आज काढून टाकलेला आहेस. आणि पवित्र देवा आम्ही तुझा आभार मानतो, ज्या ज्या व्यक्तीने हे वचन ऐकलेलं आहे, जे वचन ऐकत आहेत प्रभू त्यांना आशीर्वादित कर. प्रभू त्यांचे तुटलेले नाते समाज ते बिघडलेले आहे ते प्रभू तू सुरळीत कर. परमेश्वरा प्रभू जसं स्तोत्र दावीद राजा 128 मध्ये म्हणतो की धन्य तो पुरुष देवाचं मार्गाने चालतो, रात्रंदिवस या परमेश्वराच्या पवित्रशास्त्राचं मनन करतो, तो सुखी होईल, त्याचं कल्याण होईल आणि त्याच्या पाठीमागे त्याची लेकरं, त्याची स्त्री आशीर्वादित होईल. तोच आशीर्वाद प्रभूशरा प्रत्येक विश्वासाच्या कुटुंबामध्ये येशूच्या नावामध्ये मी रिलीज करत आहे. परमेश्वरा प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. पवित्र देवा आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा आज या वचनाच्या द्वारे पवित्र देवा प्रत्येकाचं तुटल्याने नातेसंबंध तू बापा स्थिर केलेला आहेस, तू जुळवून आणलेला आहेस, हा माझा विश्वास आहे. परत आम्ही तुझे आभार मानतो ह्या सुंदर या वचनाच्या द्वारे पवित्र देवा. या वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, ह्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो पवित्र देवा. कारण बापा हे वचन सांगण्यासाठी तुम्हाला धैर्य आणि सामर्थ्य तू दिलास म्हणून तुझे आभार मानतो पवित्र देवा. परत एकदा बापा ज्याच्या घरामध्ये पवित्र देवा तुझं वस्ती आहे तिथं पवित्र देवा तुझं सामर्थ्य उतरून दे, तिथं तुझा अभिषेक उतरून दे आणि त्यांच्या परिवाराला आशीर्वादित कर, त्यांच्या लेकराला आशीर्वादित कर. त्यांच्या कुटुंबामध्ये कोण आजारी असलेले पवित्र देवा येशूच्या नावाने सर्व आजारपण काढून टाक. पवित्र देवा जे दीन दुबळे आहेत ते लाचार आहेत प्रभू त्यांचे लाचारपण दूर कर. पवित्र देवा परमेश्वरा आज त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि त्यांना दाखव की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे आणि जो कोणी त्याच्याकडे येतो त्याला कधी लज्जित फजित होत नाही. म्हणून स्तोत्र 34:8 मध्ये म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याच वचनामध्ये वापस 34:10 मध्ये म्हणतोस तरुण सिंहास उपासमार होईल पण परमेश्वराला शरण जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही.
प्रियानो, परमेश्वराला शरण या, म्हणजे परमेश्वर तुमच्या सर्व जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू आज त्यांना सर्वांना आशीर्वादित कर आणि केलास म्हणून तुझे आभार मानतो. परत एकदा आम्ही तुझे आभार मानतो. नातेसंबंध तुटलेले हे बापा बिघडलेले होते ते सुरळीत केलास, आणि बापा जे नातेसंबंध तुटलेले आहे ते बापा त्यांच्या जीवनामध्ये बापा एक प्रकारच्या वचनाद्वारे पवित्र देवा त्यांची चूक त्यांना कळलेली आहे, हा माझा विश्वास आहे प्रभू. हेतून पुढे पवित्र देवा ते पती पत्नी विभक्त होणार नाही, ते मुलं विभक्त होणार नाहीत बापा, ते आज ख्रिस्तामध्ये अस्थिर राहणार आहेत पवित्र देवा. ते एकमेकाला समजून घेणारे असेल बापा. पत्नीनं पतीची भीड राखणं हे गरजेचं आहे. आणि जर बापा पती पत्नी जर एकमेकाचे भीड राखत नाही, एकमेकाला समजून घेत नाही, तर ते ख्रिस्ती जीवन नाही तर जगातलं जीवन आहे. म्हणून पवित्र देवा आज त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. त्यांची परिस्थिती बदल, त्यांचं जीवन बदल आणि तुझ्या मार्गाने चालव. पूर्वाचा सर्व संदेश पवित्र देवा तू आशीर्वाद केलास, मनापासून आभार मानतो. ऐकणाऱ्यांचा परिवाराचं कुटुंब तू स्थिर केलास, त्यांचं जीवन बदललास, परिवर्तन केलास. तुझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समाधान, ऐक्यता आणि शांती प्रीती निर्माण कर. सर्व गौरव तुला देऊन उपकार करून प्रार्थना नासुरी येशूच्या पवित्र महान आणि गौरवनात केली म्हणून पित्या. आमीन आमीन आमीन. गॉड ब्लेस यू.